पाहिजे दागिनले या हल्लीच्या बाया तुम्ही नाही रील्स हल्लीच्या बाया पाहिजे दागिनले या पाहिजे पैंजण पायामधी पाहिजे पैंजण पायामधी 1 2 3 4 हल्लीच्या बाया पाहिजे दागिनले या हल्लीच्या बाया पाहिजे दागिनले या हल्लीच्या बाया पाहिजे दागिनले या समाजात आपण सगळीकडे बघतो हल्लीच्या बाया पाहिजे दागिनले या हल्लीच्या बाया पाहिजे दागिनले या पाहिजे पैंजण पायामधी पाहिजे पैंजण पायामधी हल्लीच्या बाया पाहिजे दागिनले या हल्लीच्या बाया पाहिजे दागिनले या पाहिजे पैंजण पायामधी पाहिजे पैंजण पायामधी चार माई सारखं दावा की गुण मला आताच्या बायामध्ये चार माई सारखं दावा की गुण मला आताच्या बायामध्ये चार माई सारखं दावा की गुण मला आताच्या बायामध्ये हल्लीच्या बाया पाहिजे दागिनले या हे गाणं जर तुम्हाला खरंच मनापासून आवडेल ही मुलं आहे असं आहे का खरं आपल्या घरातील महिला आपली बायको आपली प्रियसी असं डिमांड करते का हल्लीच्या बाया पाहिजे दागिनले या पाहिजे पैंजण पायामधी पाहिजे पैंजण पायामधी चार माई सारखं दावा की गुण मला आताच्या बायामध्ये चार माई सारखं दावा की गुण मला आताच्या बायामध्ये चार माई सारखं दावा की गुण मला आताच्या बायामध्ये एक चेहरा इथे आल्यापासून जो मला आवडला तो मी तुमच्या समोर सादर करतो मला इकडे आल्यापासून खूप सारे चेहरे छान छान दिसत आहेत पण जो मला जास्त आवडला त्या मावशी बोलतात मलाच बोलवतात की काय तर जो चेहरा मला आवडलेला आहे तुम्हाला बघायचा आहे का सगळ्यांना मला कुठला चेहरा आवडला आजी या तुम्ही वरती तुमच्या मागे अगं माहिती कशी जाऊ तुम्ही वर या त्यांना घेऊन या वरती बाबासाहेबांनी आपल्याला पुढे जायला शिकवलं लाजायला नाही या पुढे वरती या वर जाण्याच्या आधी वर या त्यांना घेऊन या हल्लीच्या बाया पाहिजे दागिनले या हल्लीच्या बाया पाहिजे दागिनले या हल्लीच्या बाया पाहिजे दागिनले या पाहिजे पैंजण पायामधी पाहिजे पैंजण पायामधी चार माई सारखं दावा की गुण मला आताच्या बायामध्ये चार माई सारखं दावा की गुण मला आताच्या बायामध्ये चार माई सारखं दावा की गुण मला आताच्या बायामध्ये मिस इंडिया लगेच लपतात त्यांना घेऊन या त्यांच्या मागे त्यांच्या मागे त्याच्या आहेत ना मध्ये त्यांना घेऊन या मावशी या लवकर लाजू नका या नाव नाही घ्यायचं नवऱ्याचं वरती या पटपट या हल्लीच्या बाया त्याला घेऊन ये रे पाहिजे पैंजण पायामधी पाहिजे पैंजण पायामधी अहो या लवकर किती लाजतात या लवकर या व्हेरी गुड
नहीं यहाँ से आ जाओ ना हमको उठा लो या लवकर वर या पटापट पटापट हो आपला कार्यक्रम आहे हा काय संत समागम चाललाय का आपला शांत ऐकायला पाहिजे पैंजण पायामध्ये पाहिजे पैंजण पायामध्ये लवकर लवकर या हल्लीच्या बाया पाहिजे दागिना देया हल्लीच्या बाया पाहिजे दागिना देया पाहिजे पैंजण पायामध्ये पाहिजे पैंजण पायामध्ये हल्लीच्या बाया या इकडे या इकडे पटापट लक्षात घ्या या तिघींना मी इथे का बोलवलंय माहिती नाही ना तुम्हाला कळेल इथे तशा खूप आहेत म्हणजे मला दिसत आहे मित्रांनो तुम्हाला आणि माता रमाई जर असत्या जिवंत आपल्यामध्ये आत्ता सध्या आत्ताच्या युगात तर त्या अशाच असत्या लाजल्या असत्या नको मी इथेच वरती आहे मला नाही वरती यायचंय मी मागून जेव्हा संसार करायचे करते ह्या आत्ताच्या आपल्या माता रमाई आहेत आज जर माता रमाई असतात तर त्या अशा असत्या हल्लीच्या बाया पाहिजे दागिना देया हल्लीच्या बाया पाहिजे दागिना देया बोला आहे का दीक्षेच्या वेळेला 11 वर्षाची होती माझ्या ज्यांनी खरा सूर्य पाहिला ते त्या आहेत आणि मी तुम्हाला पाहिलं पाहिजे पैंजण पायामध्ये पाहिजे पैंजण पायामध्ये त्या रमाई सारखं गावाचे गुण मला आताच्या पायामध्ये त्या रमाई सारखं गावाचे गुण मला आताच्या पायामध्ये त्या रमाई सारखं गावाचे गुण मला आताच्या पायामध्ये होती वलंकराची लेक माता रमाई होती वलंकराची लेक नाही हट्ट तिनं कधी केला नाही हट्ट तिनं कधी केला होती वलंकराची लेक नाही हट्ट तिनं कधी केला नाही हट्ट तिनं कधी केला माता रमाई बॅरिस्टर त्यावेळेचे सगळ्यात मोठे विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी होत्या पण माता रमाईचं तुम्ही कधी चरित्र जर वाचलं असेल तर तुम्हाला कळेल की माता रमाईचं डिमांड काहीच नव्हतं आयुष्यभर आणि आताच्या मुली काही तुम्ही नाही परत मी ते सांगतो तर काही मुली लग्न करायचं म्हटलं का मला मुलगा मुंबईचा पुण्याचा पाहिजे का नागपूर वर्ध्याचं चालत नाही का त्याचा स्वतःचा फ्लॅट पाहिजे यांचे आई वडील रिक्षा चालवत असतात यांना मुलाचा फ्लॅट पाहिजे तो एकुलता एक पाहिजे अरे मग अनाथ मुलाशी करा ना त्याला आई नसते बाप नसते कोणीच नसतं समाज घडवण्यासाठी महिला वर्गाने समजून घेतलं पाहिजे तुम्ही मुलांची जर त्याला पगार पाहिजे तर हे पाहिजे करत बसा तर समाज घडणार नाही होती वलंकराची लेक नाही हट्ट तिनं कधी केला नाही हट्ट तिनं कधी केला नाही हट्ट तिनं कधी केला कवलं थांबून तिनं शेणाच्या तीन साथ बघा मामी मला नवती पैठणी साडी नवता शालू भर जरी नवती पैठणी साडी नवता शालू भर जरी तीच काढलं फाटक्या चोळी मधी चार माई सारखं गावाची गुण मला चार माई सारखं
सांगत होत्या की ह्या कोटी लेकराची मी आई होईल, तुम्ही यांचे बाबा व्हा, हे माता रमाई सांगायचं. आणि आता लग्न झालं का फॅमिली प्लॅनिंग वाढलं. लक्षात घ्या मित्रांनो, माता रमाई ह्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या आई, आजही त्या आपल्या माता आहेत. माझे वडील पण त्यांना माताच म्हणतात, माझे आजोबा प्रल्हाद शिंदे त्यांना माता म्हणायचे, आम्ही माता म्हणतो. म्हणजे आपल्या येणाऱ्या काही पिढ्यांच्या त्याच आई असणार आहेत, आपल्याला त्यांच्याकडून शिकायचं, रील मधून नाही. रमपतीला म्हणीत होती, बाबा तुम्ही मी ह्यांची आई, आपल्या दलित लेकरांना या, आपल्या दलित लेकरांना या, हक्क दिल्याशिवाय खायचं नाही. साध कपाळी कुंकू, काळ्या मान्याची पोत. मावशी काय असते काळ्या मान्याची पोत, काय असते? मला ह्या खूपच जास्त आवडल्या. तिकडे तुमचं लग्न झालंय, लग्न होऊन पण इतक्या लाजतात, कसं होणार? काळ्या मान्याची पोत, साध कपाळी कुंकू, काळ्या मान्याची पोत. तेव्हा त्यावेळी म्हणजे आताही बरेच लोक कपाळभर कुंकू लावायच्या, धनाच्या नावानं, पतीच्या नावानं, नवऱ्याच्या नावानं. पण आता टिकली, टिकली तर टिकली नाही तर हुकली. कुंकू जे असतं ते सौभाग्याचं लिहिणं असतं, ते म्हणजे नवरा असं समजतात. आणि आता नवरा कुठे असतो? बाथरूम मध्ये चिटकलेला, कपाटला चिटकलेला. कधी कधी मॅचिंग पण होतो, हिरव्या साडी हिरवा, काळ्यावर काळा. आणि काळ्या मान्याची पोत, पोत म्हणजे छोटी एकदम टाईट असं ब्लॅक काळ्या मान्याची पोत असायची. आणि आता मंगळसूत्र असतं असं बेबीपर्यंत. कधी कधी तर एकमेकीचा एक्सचेंज पण करतात. साध कपाळी कुंकू, काळ्या मान्याची पोत, साध एवढा तर रमामधी. नो मॅनिक्युअर नो पेडिक्युअर, नो मॅनिक्युअर नो पेडिक्युअर. साध एवढा तर रमामधी, त्या रमाई सारखं गावाची गुण मला हाताच्या पायामध्ये. त्या रमाई सारखं गावाची गुण मला हाताच्या पायामध्ये. त्या रमाई सारखं गावाची गुण मला हाताच्या पायामध्ये. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, तर आपण आधी ते गाणं